आज राज्य सरकारचा बजेट जारी झाला आहे आणि त्यातच पेट्रोल आणि डिझेलवर 65 पैसे कमी होणार असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे। मी सध्या ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरावर आणि या ठिकाणी आपण काही ग्राहकांना विचारणार आहोत की पेट्रोलचे जे दर कमी झाले ते त्यांना परवडत आहेत का। 65 पैसे कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने, काय सांगाल? 65 पैशांनी काय होते? 10-20 रुपये कमी करा, 20-30 रुपये। काय मागणी असेल? मागण्याचं काय नाही, 20-30 रुपयाच्या खाली ते करू शकत नाही स्वस्त। याआधी केंद्र सरकारने देखील केलेलं होतं बजेटच्या राज्य सरकार काहीच करू शकणार नाही याची। केंद्र सरकारच करू शकेल केलं तर स्वस्त, वॅट थोडा कमी करून GST आल्यावर होऊ शकेल फायदा। धन्यवाद। आणखीन काय आहे दादा, आत्ताच बजेट जारी झालं आहे आणि त्यामध्ये 65 पैसे पेट्रोल आणि डिझेलवर कमी होणार आहे, काय वाटतंय? स्वागत करेल या निर्णयाचं स्वागत करण्यापेक्षा तुम्ही जर बघणार 65 पैशांनी काय होणार आहे, 65 पैसे हा काहीच नाही आहे। माणसं अशीच पेट्रोल घेत आहेत 110-120 रुपयांनी, तर 65 पैसे हे काहीच नाही आहे। हे फक्त गाजर दाखवण्याचं काम आहे, बाकी काय नाही। सर, याआधी केंद्र सरकारने देखील पेट्रोल आणि डिझेलवर पैसे कमी केले होते आणि आता राज्य सरकार करतं आहे, काय वाटतं तुम्हाला? आता इलेक्शन आले म्हणून करतायत, त्यानंतर परत वाढतील, त्यामुळे काय बोलण्यात अर्थ नाही आहे। आपल्याकडे अजून काही नागरिक आहेत दादा। आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की 65 पैशांनी पेट्रोल आणि डिझेल कमी होणार आहे, काय वाटतं, कसं वाटतं? छान निर्णय आहे, 65 पैशांनी कमी केलेला आहे। शेवटी सरकारच्या निर्णयासोबत आपण आहोतच, बाकी तुम्ही बोला, तुम्हाला कसं वाटतंय? कसं आहे, आपल्याला तो दृष्टिकोन बघितला पाहिजे। सरकार पण कुठेतरी काम करत, त्यांनाही कुठेतरी पैसे लागतील, सगळं एवढी मोठी लोकसंख्या चालवताना त्यांचाही दृष्टिकोन बघून घ्यावा लागतो आपल्याला, ठीक आहे। अशाच प्रकारे या ठाण्यातील 3 पेट्रोल पंप असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी 65 पैशांनी पेट्रोलचे दर कमी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।